भगवंताचं पूजन झालं, भगवंताचं पूजन झालं, पण या ईदभर पोटासाठी, या ईदभर पोटासाठी काय नाही करावं लागत माय बाप. म्हणून मी माझ्या पत्नीला म्हणतो, राधा आपल्याकडे शेती आहे, आपल्याकडे शेती आहे, पण शेतीला पूरक धंदा असा दया दुधाचा धंदा आपण करायला सुरुवात केली का? म्हणून राधाला सांगितलं की राधा हे माठ आपल्याला बाजाराला न्यायचं आहे, हे दही दूध आपण विकू तर आपल्या पोटा पाण्याच्या प्रपंच निभेल आणि मुलाबाळाच्या शिक्षणासाठी उपयोगी येईल. कारण नुसतं शेतीच्या भरोश्यावर पाहायला गेलं तर नाही होतो. कितीतरी कर्जबाजारी होऊन जाऊ, आपण मरणाच्या वाटेला लागून जाऊ, पण जीवनाचं निष्फळ होणार नाही, काही उपयोग होणार नाही. म्हणून ती मला काय म्हणते, राहू दे म्हणते, हे माठ फेका म्हणते, मी बाजारला जाणार नाही म्हणते. म्हणून आता 8 दिवस झाले नाही बाबा होती माझ्या बरोबर बोलत नाही, 8 दिवस झाले माझ्या बरोबर बोलत नाही. पण होऊ शकते की या 8 दिवसामध्ये तिच्या मनामध्ये काय सहानुभूती आली असेल आणि थोडसे कामाधंद्याला लागेल. म्हणून मी प्रेमानं तिला आवाज देऊन पाहतो, कारण प्रेमाने पाय फुटते माय बाप. जरी तेही रागात आहे आणि मी जरी रागात असलो तर प्रपंचाचं गाळं चालणार नाही. म्हणून प्रेमाने घ्यावा लागेल. म्हणून मी माझ्या पत्नीला आवाज देऊन पाहतो. राधा राधा नारी राधा 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 माझलाच नारी राधा 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 ए राधा. कुठे गेली असं म्हणतो, ही तर दोनदा आवाज दिला, बोलून राहिली नाही. कारण रागामध्ये आहे का काय आहे, परंतु असू शकते किंवा घराच्या बाहेर कोणी आजूबाजूला पडोस मध्ये बसलेली असेल, तिला काही आवाज गेला नसेल म्हणून ती बोलली नसेल. विचार, पुन्हा आवाज देऊन पाहतो. राधा 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 ग राधा ग माझे पुण्याचे नारी राधा राधा ग राधा ए राधा. काय सांगावं बाई, काय सांगावं, हवे जिंदगानी परिपंचातल्या गोष्टी. 8 दिवस झाले आमच्या नवरा बायको मध्ये एवढं कळ्याचं भांडण झालं, भांडण एवढं पिकोपाला गेलं. तुम्हाला काय सांगू ना, ते माझ्याशी बोल आणि मी त्यांच्याशी बोल. आणि आज बाहेरून आले आणि मोठ्या नावात देऊन राहिले, राधा राधा राधा. बापरे बाप, मला वाटलं कोणतरी काम पडलं असेल. 8 दिवस झाले बाहेरून यायचे, माझ्याकडे टकमका बघायचे आणि वाकड तोंड करून घरात जायचे. सगळे काम आपल्या हाताने करायचे. आणि आज घरी आले, दारात पाऊल टाकलं आणि मोठ्याने आवाज देऊन राहिले, चल गड्या काही का असे ना. आणि मी तर मग एका शब्दांशी बोलायची नाही, पण म्हणतात ना पती हा परमेश्वर. आपल्या मनातला राग बाजूला साधलं, मला सुद्धा आपल्या मनातला राग रुसवा बाजूला सोडून त्यांच्याशी 2 गोष्टी प्रेमाने बोलायला पाहिजे. चल गड्या देवघरात डबा ठेवते आणि नंतरच त्यांच्याशी 2 गोष्टी प्रेमाने बोलते.
तेरा दर्द हकीकत में तेरा दर्द हकीकत में, तेरा दर्द हकीकत में दुखियों का सहारा है। तेरा दर्द हकीकत में दुखियों का सहारा है। दरबार तेरा मैया, दरबार तेरा मैया, दरबार तेरा मैया जन्नत का नजारा है। दरबार तेरा मैया जन्नत का नजारा है। दरबार तेरा मैया, दरबार तेरा मैया जन्नत का नजारा है। दरबार तेरा मैया जन्नत का नजारा है। आवाज दिल्याच्या नंतरही आवाज नाही गेला. हो सकते माय बाप हो का पूजा बाटेमध्ये बसलेली असेल. कारण म्हणून पतीमध्ये ही संस्काराची नीव पाहिजे. संस्काराची नीव पाहिजे. घरचा माणूस तर घरी आहे नाही, पण घराची देखभाल करणे ही पत्नीला चांगल्या रीतीने कळते असं मला वाटतं. म्हणून सजा दो घर को दुल्हन सा, सजा दो घर को दुल्हन सा मेरे सरकार. सजा दो घर को दुल्हन सा मेरे सरकार. सजा दो म्हणून पुन्हा आवाज देऊन पाहतो. कारभार ने ग, कारभार ने ग, कारभार ने म्हणतो राधा 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 ए राधा. सख्याचा देणारा नातावन. काय म्हणता हो? राधा काय झालं? कुठं गेली होती म्हणतो. बापरे बाप, 8 दिवस झाले, 8 दिवस झाले एवढे मोठे गाल फुगवून होते ना, आणि आज पुढे लाडा नाव देऊ राहिले राधा राधा राधा. काय झालं? पती पत्नी मध्ये होतच राहते. हो. म्हणून आपण जरी 8 दिवस काय 15 दिवस आपण आपल्या फुगारानं जरी राहिलो तर आपल्या घरातले कामधंदे कोणा करावं तुमची म्हणतो. नवली पायात होती, तुमची नवली पायात होती. हा. बाहेरून इकडून तिकडून यायचे, हा. वाकडे तोड करून घरात घुसायचे, पण हा. माझ्याशी एक शब्द बोलत नव्हते. राधा हा. का करते हा. जेवली की नाही वा, तुला कसं वाटते वा, बापा. एक शब्द तरी म्हणाले. म्हणजे तुला तुझी माझी भेट झाली नाही तर असं मला वाटतं की अगोदर तुझ्या सोबतच बोलायला तुझ्याकडेच यायला पाहिजे होतं नाही का. तू कुठे म्हणतेस हो? कारण तुझे विचार सांगतात अगं तसं नाही राहत. कारण संसाराचा गाळा हा पती पत्नीचा असतो. होय ना.
संसाराच्या गाडा पती पत्नीचा असतो, जरी एक चाक जरी तुटून गेला राधा तरी दुसरा चाक हा बंडीचा चालत नसतो, आहे ना. म्हणून राधा म्हणतो हे माठ घे, आपल्या घरी 8 दिवस झाले बोललेला आहे, पण तू काही गेली नाही, तू माझी वाट पाहत असेल. पण मी म्हणतो हे माठ घे आणि बाजाराला जा राधा. निघ दिवसात तो मला येऊसा हे मार जा बाजारले, घे मार जा बाजारले. बायकाला का ठेका घेतलाय? व बायकांना ठेकायला घेतला तर का माणसांना ठेका घेतला का? घर राहायला पाहिजे, खायला पाहिजे, झोपायला पाहिजे, हाटला जाऊन खरे खायला पाहिजे. खरं खायला बायकोच आपल्या पती पत्नीचा हा संसाराचा विचार आपल्याला दोघांनाही करणं आहे. म्हणून राधा हे माठ घे आणि बाजाराला जाय म्हणतो. हे मार घेऊ, हे मार, हे मार मार येत नाही, बाजारात जात नाही. होय थांबा थांबा थांबा, गरम नको व्हा. मी म्हणते गरमच तसं व्हावं लागेल. बायको करायला सुख लागते, बायको करायला सुख लागलं, पोसायला का नेट लागते, दुख लागते. घ्या ना बा, जा बघायला माझा डोंगर राहायचा. नाही जास नाही जाणार. काय म्हणतो मी, काय म्हणता? साधन आहे ग संसार करणे. आणि अगं ईट भर पोटासाठी काय काय नाही करावं लागतं ग. मीच पाहू म्हणून संसार नाही सदा विचाराने वागतो गे. कठीण दिवस येतात ग. अगं शेती पिकत नाही, कित्येक लोक आत्महत्या करून मरून पावले. कितीतरी आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी आत्महत्या झाल्या. आपल्याला सुखाच्या या धंद्याच्या भरोश्यावर खायला भेटतोय, अंगाला आल्यासारखं झाली तू. म्हणून काय म्हणतो जगणे हे जगणे जगणे कठीण आहे. जाग तुझा जगणे कठीण आहे. करतो जाग तुझा जगण कठीण
म्हणून राधा एवढे येल पाडून राहिले. बायको सोबत काम असलं, बायको सोबत काम असलं चांगलं शिकलं व्हायचं, चांगलं चोपडं व्हायचं, तुला बरं नाही काम वाटत? झालं व्हायचं. असं म्हणजे काय तुला बरं वाटतं किंवा नाही वाटत? ते माझ्या मनातलं बोललो. कारण तुझ्या शब्दावरून वाटतं मला तुला काही बरं नाही आहे. मग हा? 4 दिवस झाले सख्या साधनावर, 4 दिवस झाले राया, माझी तब्येत बरी नाही रायावर. तब्येत बरी नाही म्हणजे डॉक्टरला बोलवाच लागेल. हो, माझ्या पोटातली नाही का खालची गाठ वरत गेली, खालची गाठ वरत गेली पण काही पासरा नाही गेली मी. हो का? मग साधा उपाय गावठील आपण खेड्यामध्येच राहतो ना, मग तू विचारली का नाही एखाद्या आजीबाईला? कोणता उपाय? अहो ते 5 काहीतरी बोंबलीवर मानतात ना, मानकाला ठावा ठावा. बाटल्या ठावा बॉम्बलेर मानते मरते म्हणून वाट पाहून राहिले. हो का? मरते दुसरी आणतो. म्हणजे तुझ्यासाठी डॉक्टर बोलवाच लागेल का? समोर जाऊ डॉक्टर? हो बोलवा डॉक्टरला, डॉक्टर लवकर हो का? बरं थांब तू 2 मिनिट. डॉक्टर आलाच आता थोड्या वेळात. हो कारण आवाज द्यावा लागेल. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, अजय डॉक्टर. राधा ये लवकर, कारण डॉक्टरला बोलावलं मी. माणसाला मोठी सवय आहे, चांगलं बायकोचं नाव घेऊन हाक मारावा. हा. माणसाला सवय आहे. होय होय हा हा म्हणजे हे माणसासारखं झालं. कुत्रे हाकल जसं जनावर घोरा. डॉक्टर कुठे आहेत? डॉक्टर आले. कुठे आहेत? बोलवा लवकर. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब या इकडे. बोलवा बोलवा. इकडे या, माझ्या पत्नीला बघा थोडं. डॉक्टर हा डॉक्टर नाही तर काय आहे? हा असं अहो त्याच्या गुणाकडे नको, पण त्याच्या वर्णाकडे नको पाहू. त्याच्यामध्ये गुण काय आहे त्याच्याकडे लक्ष दे. काय म्हणून राहिलो? त्याच्याकडे डॉक्टर रब्बर रबर आहे. अगं नाही, डॉक्टर घेऊन दबाय एक वेळा. काय घेऊन दबाय? इंजेक्शनची भीती वाटते. हा मग मला की नाही इंजेक्शनची भीती वाटते. लहानाची भूक झाली, इंजेक्शन नाही घेतली. मला की नाही गोळ्या मागून द्या खाच्या चुरपाच्या. गोळ्या मागून देऊ, पण गोळ्या तर संपल्या म्हणते. आता तुला इंजेक्शनच घ्यावं लागेल. इंजेक्शनानं लवकर बरं होते. भीती वाटते ना, घेऊन दबाय. पाहिली का? पाहिली कसं निघते? लवकर इंजेक्शन लागते ते. म्हणून काय म्हणतो त्याला इंजेक्शन नाही देता एवढा मोठा बोर्ड लावून बसला आहे. तो कार्या तोंडाचा जरी असेल का नाही, कार्या तोंडाच्या माणसानं तरक्की केलं माहित आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये त्या काळ्या वर्णा गोऱ्याचं भेद होत. लोकशाही नव्हती तिथे. त्या एका काळ्या माणसाने त्या नेल्सन मंडेलाने तेवढी मोठी उन्नती केली आणि त्या दक्षिण आफ्रिकेमध्ये लोकशाही निर्माण झाली, अन्यथा झाली नसती. म्हणून काय म्हणतोय, कारण मोठे मोठे कारखाने लावून मानवाने उन्नती केली आणि आपण या जमिनीवर लोळत राहू तर काय फायदा होणार नाही. म्हणून माझं काय म्हणणं आहे, Oh
परिणाम निसर्गावर कठीण वेळ आली. अहो, कारण या प्रदूषणामुळे कितीतरी महामाऱ्या आल्या. कितीतरी महामाऱ्या आल्या, कोरोना सारखे रोग आले. कशामुळे? या प्रदूषणामुळे. प्रदूषणामुळे. म्हणून काय म्हणतोय, उन्नती मानवाने अगोलाही मोठी केली, परिणाम निसर्गावर कठीण वेळ आली, परिणाम निसर्गावर कठीण वेळ आली, निसर्गावर कठीण वेळ आली, परिणाम निसर्गावर कठीण वेळ आली, परिणाम निसर्गावर कठीण वेळ दाढी मारली पावसाने. अगं अशा प्रदूषणामुळे, कारण कारखान्यामुळे जे उष्णतेचे प्रमाण आहे ते वाढले आणि थंडावा निर्माण होत नाही. म्हणून कधी कधी पाऊसही थंडावा निर्माण होत नाही तर पडत नाही. होते का? म्हणून काय म्हणतो, दांडी मारली पावसाने, सांग पिकेल का ग शेती, दांडी मारली पावसाने, सांग पिकेल का ग शेती. शेतकरी झाला कंगाल जीवनाची माती, शेतकरी झाला कंगाल जीवनाची माती. दाढी पावसाने, सांग पिकेल का ग शेती, शेतकरी झाला कंगाल जीवनाची माती, शेतकरी झाला कंगाल जीवनाची माती. जगने जगने कठिन आहे, कर्तव्य जागरूक. जगने कठिन आहे, कर्तव्य जागरूक. आता एवढे जरी विचार सांगितलं, एवढे विचार झाल्यावरही तू जात नसेल तर मग काय म्हणावं म्हणतो. या माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी माणुसकी आहे. म्हणून राधा म्हणतो, मी एवढे विचार सांगितलं तुला चांगले, म्हणून म्हणतो राधा माठ घे आणि बाजाराला जा. मी जाऊ? अगं कोणी रस्त्यामध्ये येत जात असतील तर काय म्हणेल म्हणतो. काय म्हणेल तो. आमच्या माणसासारखा माणूस त्या बायको संग कुस्त्या खेळतास का पाटील? नमस्कार नमस्कार पाटील साहेब नमस्कार. कायची नमस्कार घेता? काहून असा बावरल्यासारखा होता का? तुम्ही तसाच बावरू नाव. अरे एक सांगा पाटील साहेब, एवढ्या वेळच्या राम राम म्हणतो, नमस्कार म्हणतो, चमत्कार करतो, तुम्हाला राम राम करायला तुमच्या नाकाचा सेंडा का खाली जाते का? नाही ना. मला एक सांगा, आमच्या गावामध्ये का तुम्हीच दोघं नवरा बायको आहात? नाही ना, असं कोण म्हणते? साऱ्या गावातच लोक आहेत. मग आम्ही का ढोटुकर आहोत का? नाही, माणसं आहेत ना, माणसं जगतात. पण सकाळ झाली का कुच कुच कुच, संध्याकाळ झाली का कुच कुच.
हा हो रे हा तू हे आमच्या घरच्या दरवाजाकडे तू पाहतच राहते हा 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 त्या खिडकीतून पाहिला असतील तुला कसं दिसलो आम्ही अरे कसं दिसलं म्हणजे हा? आम्ही करतो काम धंदे तुम्ही करता काम धंदे हा. अरे तुम्ही आपल्या घरी करा मग नाही हा. कोण केला तुम्हाला हा. करता तर करा पण आवाज येतले काऊन करता पण मी म्हणतो हा. आम्ही आपल्या घरी काहीच करू हो हा? हो मग तुला काय लोकांच्या घरी असं ढुकून पाहण्याची काय जरूरत आहे म्हणतो? काय जरूरत हर आहे? एखाद्या ठिकाणी खिडकीमध्ये जरी माजर मुजर हाकून गेली हा. हा? हा. हा? हो ना. तो पायता पायता तुझ्या तोंडाला जरी लागला तर मग काय करशील काय होईल म्हणजे हा? काय व्हायचं मी म्हणे मस्त विटॅमिनची वस्तू भेटली लेन खजूर समजून पचवून टाकली अरे बस हा? पाटील हा, साहेब मी काय- आम्ही ह्या गावातले शेतकरी माणसं आहोत शेतकरी शेतकरी आम्ही चांगलं बोल बाबा काय झाला त्याची शुद्ध मराठीत शब्द सुद्धा आहे. मला शेतकरी म्हणायचं बरं होऊन जाते जोरानं बोलला म्हणून- आम्ही ह्या गावातले हा. मजूर माणसं आहोत मजूर ठीक आहे आम्ही दोघे नवरा बायको शेतामध्ये राबतो कोटी म्हणलं शेतामध्ये असं शेतामध्ये म्हणणं आम्ही दोघे नवरा बायको शेतामध्ये राबतो हा. संध्याकाळी घरी येतो हा. चटणी आंबील बनवतो पुन्हा गोविंदांना खातो ना सहपरिवार जवळ जवळ झोपतो जवळ जवळ झोपत्या बिलकुल हा हा. लोक दूर दूर झोपते अरे पण बाबाजी आमच्या घरच तेवढूच आहेत आम्ही का करू बरोबर आहे तो मग आम्ही जेवण खावण झालं की जवळ जवळ झोपतो हा. 11:30 वाजता बरोबर डोळा लागते हा. आणि 11:15 कधी झाले हा. 11:15 काटा गेला. गेला तुमच्या दोघा नवरा बायकोच्या काच्या हा. तुमच्या काच्या कुच्या चालू झाला हा. माझ्या घरचे दोनही लेकरं दचकू दचकू उठतात दचकू दचकू उठते कोण हा. झोपत नाही म्हणजे आमच्या झगड्यामुळे तुमच्या झगड्या बाई हा. तर माझ्या घरचे दोनही पोरं दचकू दचकू उठत असतील हा. तर आम्ही दोघं नवरा बायको झोपत असू म्हणजे एवढी ती घरी खपते चांगली मग का तर तू एक काम कर बरं अरे हा आता काहीच नाही सर्व पाटील साहेब हा. हा काहीच नाही हा. आता आम्हा दोघा नवरा बायकोलाच त्रास झाला पण तुमच्या दोघा नवरा बायकोच्या त्रासापासून हा. हा गावचे ढोरं वासरं खुटावर बसत नाही थोडं वासरे बरं त्याने त्रास त्या भरपूर खुटावर त्या ढोरं वासरं अरे खुटावर पण पती पत्नीचा हात प्रत्येकाच्या घरी होतच असते हो बायबा ना. हो. पण हा एवढा का पुऱ्या गावातले ढोरं वासरं सुटले आणि त्या 11वर जाऊन मिटिंग घेतला Meeting आणि घेतला, त्याच्या हा. सांड्या तुम्हाला खमसवाले येत होता सांडा खमसवाले त्या होता. सांड्या तुम्हाला खमसवाले येत होता हा. मी जे धावलो त्याच्या मागे त्याची पुष्टी धरलो खिचतो खिचताच खिचला पण माझ्यानं काही आवरे नाही हा त्या बहिणमा म्हणलो ते ते खमसवून येले हा हो वाचिल्या तुम्ही पाटील साहेब म्हणजे मी चांगला हलवा चांगला काम केलं चांगला काम केलं जे? हा, चांगला उन्नतीचा काम केलं मग का तर? हो हा, कारण समाजाचं काम झालं नाही नाही आहे का नाही म्हणून माझ्या मध्ये पाटील साहेब का म्हणे? त्या माणसात जात नाही दरारा नाही ठसका नाही वजन नाही इम्प्रेशन नाही रुपये नाही त्या माणसानं बायको नाही करावा यार हा डिप्रेशन दबाव तुबाब सर्व तुझा आहे बिलकुल आहे बरं एक काम करते का हा हा? हा तू आपल्या घरी जा ना आपल्या पत्नीला घेऊन ये बरं हा धाक पावायचे आहे का तुम्हाला हा, त्या धाकात त्या बहिणीला पावायचे आहे. पेपर वाचून कदाचित सकाळी अंगणात चालला गेलो हा. तर माई लक्ष माय बायकोवर पडली आणि माझ्या बायकोची लक्ष मायावर हा. पाहिले बिलकुल उताने झोपून राहते हो. बरं लवकर जा बरं जाऊ जा लवकर. बरं ठीक आहे पाटील साहेब मी घरी जातो बायकोला घेऊन येतो हा. पण आमची काही व्यवस्था झाली पाहिजे कारण मी माणसाची जात मी कधी पांटेल्यात भेटतो हाटलात भेटतो हा. तुम्ही मला चहा पाणी पाचता हा. आज माना सन्मानानं बिलकुल मंडईच्या पर्व तुमच्या घरी माझी बायको येऊन राहिली हा. तिचा मान सन्मान झाला पाहिजे तर का बनवाल मग का करून ठेवा लागेल बोलवाना पाटलींले काय बनवल तर एखादे हा पाटील साहेब हा. हे बायको वाकल काऊन नाही माझ्या मध्ये ज्या माणसात राहील कुठे त्याची बायको राहील म्हणजे सदा खुबी. तशा खुब्या ठेवा लागतात बायको बी येत नाही का तुला जवळ खुबी आहे खुब्या आहेत ना खुबी आहेत का आहेत ना. वस्ती बायको तुला उभी राहते बिलकुल उभं तुम्हाला माहित आहे त्या हा. कामावून जर चालला गेलो तर खिडकीतच राहते ना का म्हणते म्हणजे पाहून माहित आहे का हा. अबे यावं म्हणते पहिले करून घ्यावं म्हणते करून घ्यावं म्हणते हा. हा. आंघोळ आंघोळ, हा. आंघोळ तुझा बोलला आंघोळ नाही. करून घ्यावं म्हणते थोडे घेतील मोठा मारतील अरे आपल्याला मागतील जी. मग हा? तशी माझी बायको मला देते तशी तुमची बायको तुम्हाला देते का पागल झाला माझी हाल आमच्या माझी बायको मला देईल नाही राहिले हा? हा. माझी बायको मला देईल नाही हा. सन्मान सन्मान माझी बायको मला तुम्हाला देईल नाही ठेवावं लागते, हा, माहिती आहे का? उलटं म्हणते तुझी बायको तुला देईल का माझी बायको मला देईल नाही हा. हा? अरे लोकांची बायको हातात राहत नाही पाटील माझी बायको माझ्या मुठीत आहे समजला का मुठीत आहे बिलकुल मुठीत आहे मग आमच्या सारख्याची जरी नाही ऐकली तर आम्ही काय करावं आम्ही का करावं म्हणजे हो. एखाद्या पहाडावर जा उडकीवर जा नंगे बोडके होणं तिथे जाऊन बसा आम्ही नंगे बोळके व्हावं बिलकुल
त्या पहाडीवर जावं तिथं बसावं हो. हा? हो. आणि उद्या म्हणाल आमच्या आसाराम बापूचे चेले बघा कायले चेला हा? बनवून हा. तुमच्या ज्याने ती धाक नाही जमे दरका नाही जमे ना तर मग कराल का तुम्ही आम्ही तुझ्यासारखे असं उमस ढोकल्यासारखे थोडी बायकोला सांगतो आम्ही प्रेमानं समजवतो प्रेमाने समजू हा. असं म्हणलं तुमच्या घरी आलो तर अळत्याने पलट्या मारून राहिल्या आता पाटील मी काय म्हणतो त्याच्यासाठी तू आपल्या पत्नीकडे जा घरी जा हा. आणि आपल्या पत्नीला घेऊन ये कारण तुझ्या पत्नीच्या विचाराने माझी पत्नी सुधरून वेळ जाईल खाऊन नाही म्हणजे तुमच्या म्हणणं आहे का मी घरी जाऊ बायकोला घेऊन येऊ आपल्या आणि पत्नीला घेऊन ये. मी तुमच्या घरी आपल्या बायकोला घेऊन येईन हा. आणि मी जसा जसा करीन तसा तसा पाहून तुम्ही मा कराल का हा करत तसा का यानं जरी वांगे खाल्लं तर आम्ही वांगे खाऊ का हा, बरं तेच तर म्हणलं मी वांगे अरे. खाईल तर तुम्ही वांगे खाल का अरे तू वांगे जरी खाल्लास हा. तर आम्ही नाही खाणार ना मी गोबी खाईल तर तुम्ही खाल नाही का नाही नाही मग तुम्ही का पण खाल काय हे आचार विचाराची देवाणघेवाण आहे हो ना काय आचार विचार की तुझ्या पत्नीचे जरी विचार माझ्या पत्नीला पटले मलाही पटले तर होऊ शकते खुदा खास्ता माझी पत्नी सुधरून जाईल बिलकुल. आणि कामाला लागेल लागेल ना. म्हणून तू लवकर जा लवकर जातो हा. पाटील साहेब. आणि आपल्या पत्नीला घेऊन ये. आपल्या पत्नीला घेऊन येतो हा. लवकर जातो घेऊन हा. येतो तुम्ही आमच्या गावचे पाटील माणसं हा. आहात. तुम्ही आमच्या गावचे सरपंच आहात. हा. तुम्ही आमच्या गावचे 25-30 माणसं आहात. असं प्रतिष्ठित वर ना 35-30 म्हणतेस 25-30 माणसं आहात. काय बोलतो तू तुमचा अपमान करणार नाही हा. घरी जातो बायकोला घेऊन येतो हा. रुपये 500 घेईन रुपये 500 500 बायकोला आणावचे बायकोला आणायचे तर का झाले बी नाही आहो का मी घरी जाऊन नुसतं बायकोला आलो हे धंदे राहिले का माय माग आता रुपये याला 500 द्यावा लागतील का हो घरी जातो बायकोला घेऊन येतो रुपये 500 ना कदाचित बायकोला आणलो ना माझ्या बायकोची तुम्हाला आवडली हा विचार सरणी हा. आणि तुम्ही जर म्हणला का माझ्या आजच्या दिवस तुझ्या बायको संघ बोलतो माझ्या आजच्या दिवस तुझ्या बायको संघ बोलतो हा. बोलाचे लागतील रुपये 600 600. बिलकुल माझ्या बायको कशी म्हणजे आहे तुला ना? पैसे द्यावाच लागतील का हो पैसे द्यावा लागतील माझ्या बायको संघ बोलाचे 600 काऊन 600 घेतो बोलाचे अरे ते आहे म्हणून हे सरकार टिकून आहे ना तर कैशी पडली असती म्हणजे सरकारला कशी 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 म्हणजे माझ्या बायको जवळ 3 आहेत जे. 3 आहेत हो बाकीच्या जवळ 2 असतील हा 3 काय 3 आहेत म्हणजे सत्य प्रेम मर्यादाचे गुण माझ्या बायको जवळ आहेत ते 10 गावचे लोक माझ्या बायकोचे गुण पावाले येतात वो मेरी दिल लाखी बिल्डिंग अंगणात 10-20 बायका उभ्या ठेवतो आता महा परमार्थ मधला मानव दिसते का मग आता मानवता धर्माचा मग आता जे हा तुझ्या सत्य भावाने मर्यादा आमच्या घरी- प्रेमाचा चांगला विचार आहे तुझे हा तर मग बायकोले आणलो जर तुम्ही हा. बोलल्या हो. तर बोलता बोलता तुमचा स्टॅमिना खतम झाला हा. तर तुम्ही म्हणाल माझं हा. लागली भूक आत्ता जेव्हा तुझ्या घरी जेवतो हा. तर जेवाचे 700 घेईन जेवणाचे 700 हो ठीक आहे बरं आता मग जेवल्या मग तुम्हाला जेवल्या म्हणजे चांगला पोट फुगला डकार येईल डकार मारल ना मग तुमच्या अंड डोरा लागल हो अंध डोळा म्हणजे मध्यरात्रीच्या मध्यरात्रीच्या अंड डोरा लागल हो. मग तुम्ही म्हणाल माझ्या आजच्या दिवस तुझ्या घरी झोपतो हा. तर झोपाचे लागतील रुपये 1000 रुपयाचे 1000 बिलकुल 1000च घेतो मी कायसाठी कायसाठी म्हणजे तुझी आदत खराब आहे पाटील कशी लहानाच्या मोठा झालो तुझ्या सैवास तुझी आदत खराब आहे 11-12 वाजता बरोबर झोपत हा आणि 12 कधी वाजले तर पाखर खेदाडत समजून घ्या गलतीनं जर 12 वाजता तुले मध्यरात्री एखादा रंगीत सपन पडला पण आणि त्या सपनामध्ये मुतून दिला असता कपडे धुवाचे म्हणतो सपन नाही पडे का बरं एक काम कर तू लवकर जा आणि आपल्या पत्नीला घेऊन ये. पाटली नाही का मी आपल्या बायकोले आणतो पाटलीला आणा. आमच्यासाठी विचारून तर घे पाटलींले बरं राधा इकडे ये हा हा आपला तुझा नाक काय म्हणते हा माझं? होय. काय म्हणते हा हा म्हणते आता मी तुमच्या घरी आलो म्हणते हा तर बऱ्याच दिवसाचा आलो भेट भला झाली नाही म्हणते तर पाटलींची भेट घेऊन घेतो म्हणते तर मला घेऊन घेतो माझ्यासाठी का बनवाल म्हणते सांग त्याला का बनवते त्याच्या कळावर हो ना पाटली बाई नमस्कार राजन, नमस्कार वाकून करतो नमस्कार हा, वाकून करते होजी काय रे काय म्हणते काय म्हणते रे म्हणजे पाटील साहेबाची इच्छा आहे तर तू म्हणते मला हाटलात भेटत पांटेलात भेटत मी तुझा मान सन्मान कुठेही करतो पण तू आपल्या मायजनींच्या घरापर्यंत घेऊन ये तर म्हणलो ठीक आहे मला नाही चारल्या नाही चहा पाण्याचं काय हरकत नाही पण माना सन्मानानं माझ्या बायकोले घेऊन येऊ राहिलो तिच्या मान सन्मान झाला पाहिजे बरं, बरं. तर का बनवाल काय बनवायचे काय बनवून म्हणजे? हो, बायजरा. होय. ये तू आपल्या बायकोला घेऊ हा ये आपल्या बायकोला घेऊ हा. तुझ्यासाठी बनवते केळाचं कालवा अच्छा. आणि दुधीचे वडे दुधी आधी नको सांगू 2-3 वर्ष झाले 2.5 वर्ष झाले दुधी खाना बंद केलो न मला दुधी सांगेल का 2-3 वर्षापासून वाट पाहून राहिलो सारे दुधी माझ्या हातात भेटले पण पाटले तुझा दुधी माझ्या हातात नाही भेटला तुझा दुधी माझ्या हातात लागू दे नाही फोडफाड करून सत्यानाश केलो ते नावाच्या
चाराण्याची इज्जत नाही भावाजी. कदाचित तिले म्हणलो मंडई पावाले चाललो, खर्याचे रेट वाढले आणि विच्या जागे 30 रुपये दे या कोणते घेऊन मारायला धावते. नहत कदाचित तिले जर म्हणलो पाटलाच्या घरी छत नाही झोडपल का, पण नाही, हिंमत हारल्यानं होणार नाही. तिला माहित आहे माझ्या घरच्या माणूस पहिले दारू पिये न बदो ज्या कळावर पडे त्या कळावर पिटे. पण आता नाही, आता दारू नाही पित, आपण मार्गातो पण हालत तुलत जातो. म्हणजे दुरून खिडकीतून पाहिजे ना भाऊ बोलते अगे मा म्हणते माझ्या घरच्या नाकोबा हालत तुलत येऊन राहिल्याचे काम करू दे. आता हा जागोजागी टोच मारल्याशिवाय राहणार नाही. नाही आली तर तेवढा तर मी हलकट आहोत. एखाद्या दुकानात दिवसभर बसीला पत्ते खेळले. अमर भाऊ मारवाडे माजी पोलीस भंडारा यांच्याकडून माझ्या मंडळाला 200 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. माझ्या मंडळ आभारी आहे. धन्यवाद, शुक्रिया, नमस्कार. तसेच गोपाल भाऊ वाघाडे मुक्काम यांच्याकडून 51 रुपयाचं दान आलेलं आहे. माझ्या मंडळ आभारी आहे. सदस्य प्रणाम. तसेच माझ्या मंडळाकडून नमस्कार, धन्यवाद. चला जाऊन पाहिजे. अरे मुरली बजे जब शाम की अरे मुरली बजे जब शाम की राधा दीवानी हो गई. मुरली बजे जब शाम की राधा दीवानी हो गई. मुरली बजे जब शाम की राधा दीवानी हो गई. मुरली बजे जब शाम की राधा दीवानी हो गई. मुरली बजे जब शाम की राधा दीवानी हो गई. मुरली बजे जब शाम की राधा दीवानी त्या बहिमा धावत धुपत आलो जी घरी बायको संग बोलासाठी उभी गेली असं म्हणतो. पुरे दरवाजे बंद, खिडक्या बंद. बरोबर आहे. त्या दिवशी असे 2-2 गोष्टी झाल्या. मारलो 2 थापला त्यापासून बरोबर घरी बसेल आहे. आवाज मारून पाहतो, ओ पिंडकीची मम्मी, ए बाल्याचे मा, अभिष्काची आई, ओ आद्याचे मम्मी. कारभार माझ लाडाचे बायको गोपे गोपे हे गोपे लवकर दरवाजा खोल दिया. बहीण मग मारीन बिचातला, दोन्ही दरवाजे फोडफाड करीन. मग नको म्हणजे हे भेदऱ्याचे मा, हे गेंद्र्याची आई, आत्याचे मा, अव येते या बहीण मा. चला बाई, सकाळी उठली, सळा सारवण केली, आंघोळ झाली, तुळशी समोर रांगोळी घातली. आता देवाची आराधना करते. नंतर मी माझ्या पतिरायांना आवाज देते. करती हूँ तुम्हारा व्रत में, करती हूँ तुम्हारा व्रत में, स्वीकार करो माँ। करती हूँ तुम्हारा व्रत में, स्वीकार करो माँ। मझधार में अटकी बेड़ा पार करो माँ, बेड़ा पार करो माँ। हे माँ संतोषी
कुठे गेली असल म्हणतो. ओ ए बबल्याचे मा, ओ केंद्राची आई, ओ फेत्र्याचे मा, अव ये तुझ्या बहीण ना मा. उठ लवकर. का म्हणलेस? उठ लवकर. म्हणजे तू झोपशील ना, मी काहीच नाही करीन का? खरंच तू झोपशील का? लागू का तयारीले आता? करू का तयारी? ठीक आहे. तू नाही उठत का म्हणलीस? अहो उठली मारीन बुकी फोडीन जबान. का उठली मा? हा? अहो तुमची उठली. अहो तर माय का उठली? मी परेशान करत का रे? माय पागला कधी हा माणूस? अहो तर काय? अहो तुमची बायको उठली अरे म्हटलं. म्हणणं घोर दिमाग आहे. आता कशी म्हटली? तुमची उठली ना. पहिलं म्हणली असतीस तर तुमची बायको उठली. हा. म्हणली असतीस तर माहिती काय झालं? हा, का झाला म्हणजे? काय म्हणता? एवढा वेळचा आवाज देत होतो, का करत होतीस? काय करत होती म्हणजे? हा. अहो घरामध्ये उपडत होती. या खाण्यात माती पडा. काय? आज 3.5 हाताचा माणूस जिवंत आहे. हा. आणि हे उपराचे धंदे कधीपासून चालू केले? बापा हा. माग टमाटरचा रोप लावला, लसणाचा रोप लावला, हा. लावल्याने तो बोट कचरा झाला. बरं बोट कचरा झाला. हा. म्हणून मागची उकळत होतीस. हा. म्हणजे एक गोष्ट सांग, हा. आपल्याला पोरं बारा किती आहेत? हा? आपल्याला पोरं बारा किती आहेत? किती आहेत? का तुम्हाला माहित नाही? तू सांग ना आपल्या मी तोंडाला. काय सांगी? आपल्याला पोरं बारा आहेत 2. हा. पुन्हा तिसऱ्याची तयारी चालू आहे. जाऊन त्याच्यात 10. तिसऱ्याची तयारी चालू आहे. हा. उद्या इवाई सौरे घरी येतील. हो बरोबर आहे. मग म्हणजे सांग, मागच्या दरवाजानं येतील का हा. समोरच्या दरवाजाने येतील? समोरच्या येतील. समोरच्या येतील ना. हो. एवढा तर तुला समजते ना? समजते ना. म्हणून समोरच्या चिकन चाकण ठेवत जा. हा. त्याच्या समोरच्या चिकन चाकण राहिला त्याच्या लवकर इम्प्रेशन पडते. हो का? हा. तुम्ही काय करता? मी का करू? आपल्या बहिणीला आणावं समोरचं चिकन चाकन कराले. आता तुझी बहीण का करत? ब्लँकेट घेऊन झोपल का? बाबा मा. माया बहिणीच्या नाव सांगते, केवढी बदमाश रे हे. हा. आता जाऊ दे. काय? तुझी वाली कोण होते? पाटली माझी बालमैत्रीण आहे. अरे तुले का सांगू गोपे माय बाई बाती बाई शेबडू मा आगावर फेकते. दिवाळीची पेंटिंग केलो. हा. तो पेंटिंग करणेवाला त्या हाटलात भेटला ना. काय म्हणे? काय म्हणे? ओ मायजन म्हणे, काय तुझा घर होय का म्हणे? काय झालं तर? जागोजागी तुझ्या घरच्या भीतीले छेद पडले आहेत म्हणे. मा. पेंटिंग भरून पाहत होतो, समजलीस का? अच्छा पुटिंग भरल्या. हा. तर पाटली दिवाळी जीवाभावाची मैत्री. हो. पण तुला काहीच माहित नाही. नाही बा. मी सांगतो काय झाला तर. काय झालं सांगा ना. आज सकाळी उठलो नारी, गेलो शेतावरी व अगे बा. जाता जाता पाटलाच्या वाळा पडला. हो का व? हो. माय हवा नाही धूत नाही काहीच नाही कसा वारा पडला व. अरे लमच्या पुढे जात होतो पाडून टाकीन. हा. तुला साधी मराठी भाषा समजत नाही. नाही. रस्त्यानं जात होतो. हा. जाता जाता पाटलाच्या वाळा डोळ्याने दिसला म्हणजे अच्छा. तर म्हणते बाई नाही जेव्हा बाप शाळेत जा म्हणे, शाळा शिकतो म्हणे 2-4 वर्ग. हे शाळेत नव्हती जात दादा. हे बकऱ्या चारायला नाही ना, बकऱ्याच्या मागं बोबो करू करू भाजी हा वारा पडला म्हणते. सांगा दिसला म्हणून. अहो वाडा दिसला. हा. अरे माहित आहे, पाटलाच्या ना मा दोस्ताना 30 वर्षाच्या आहे. हो पाटील गावचा सरपंच बनला. बरोबर आहे. तुम्ही रेती गिट्टी सिमेंट पचवून टाकलं. हो का व? आपल्या घरी 3 मजली बिल्डिंग बांधलं. हो, खरंच आपल्या आहे. गरीबाला साधा घरकुलही शासन नाही करून दिलं. बरोबर आहे. तर त्या घरकुलच्या फार्म भरासाठी त्या पाटलाच्या घरी गेलो. हा. तुला का सांगू गोबे? काय झालं? तुला घर तेथील आहे का? तुला दरवाजा पण, अगे माय. खिडकी पण, लहानसा कोप होता. हा. त्या कोपात टाकलो मुंकी असं कुचकून पाहिलं. हा. म्हणलं दोघांच्या हा का माहिती आहे, वेगळा दृश्य दिसला मला. तुम्हाला काय पाहिजे ते तोंड कुचकाले? अहो हा. तोंड कुचक्या माणूस. कोण कुचक्या नाही. तुला माहित आहे का? म्हणलं दरवाजा बंद आहे, खिडकी बंद आहे. हा. पाटला संग बोलू तर बोलू कसं? आवाज देते. आवाज देते. आता तोंड कुचकाची गरज होती का? अहो तोंड जेथे जेथे कुचकतो म्हणणं तुला पुऱ्या गावाचा समाचार भेटते. आमची हा. पचवणी, आमची पचवणी. तर माहिती आहे का, त्या खिडकीतून पाहिलो ते वेगळं दृश्य माझ्या डोळ्याला काय दिसलं. दिसलं?
म्हणजे पाटलाच्या हातात लंबी बॅट होती माझे बायको. अगे माय खरंच का? पाटलाच्या हातात लंबी बॅट होती माय बाई. आणि पाटलींच्या हातात गोल चेंडू होता अगऱ्याचे माये. चेंडू पाटलींच्या हातात. पाटलींच्या हातात. मा पाटलाच्या हातात बॅट होती. हा. पाटलींच्या हातात गोल चेंडू होता. हा. दोघांच्या क्रिकेटचा सामना चालू होता 20-20चा. मा खरंच का? वाड्यातल्या वाड्यात. हो वाड्यातल्या वाड्यात. तर मग पाटलीन कशी करे माहिती कशी करे व? ती चेंडू धरला. अगे माय हो. तिथं घासा लागते. घासल्यावरच आउट होते. हो का व? ते घासलं. हा. जसं पाटलीला चेंडू घासलं तर पाटलीला ताकदभर पकडे हा अशी हातात. हा. जसा चेंडू फेकला पाटलींना हा. तर पाटलीला ताकदभर बॅट घुमले. अगे माय. आणि जे छक्क्यावर छक्के छक्क्यावर अगे मा. छक्के, छक्क्यावर चौके, छक्क्यावर चौके. आणि जशी जशी पाटलाची उठते हा. जशी जशी पाटलाची उठते तशी तशी पाटलांची फुटे. दचकू नको ना अर्थाचा अनर्थ करू नको. मा तुम्हीच म्हटलं ना. मराठी भाषेत मी क्रिकेटचा सामना समजावून सांगतो. हा माहित आहे का? हा. पाटलाच्या हातात बॅट होती. हो. जसा चेंडू फेकला हा. पाटलाची बॅट उठते. हा न जशी पाटलाची बॅट उठली हा. ताकदवर चेंडू मारला. हा. चेंडू सिक्सर गेला का पाटलींची बालिंग फुटते. मा बाई असं आहे. पाटलाची बॅट उठे ना पाटलींची बालिंग फुटे. हो. तुला समजत नाही. हो. त्या वावरात जण जातच ना 7-7 जण उरावर येतात ते समजते. अगे माय काय बोलायला हो तुम्ही? त्या वावरात कशी 7-7 जण उरावर केळा येतात. घेतली मी 7 झालं उरावर. काहून त्या दिवशी कबड्डी नव्हती खेळस का? हा ते म्हणलो 7 आता जण कसं उरावर. म्हणा ना कबड्डी मी खेळते लहानपणापासून. ते चोत 7 जण आता उरावर कसं येतात. म्हणा ना उरावर घेते म्हणता. दोघांचे तुफान सामना रंगला. हा. 5 बालात 5 छक्के मारलं पाटलानं. हा. पाटील पेलत होता ना पाटलीन पेलत होती. माय बाई. ज्यावर एकमेकावर धाव 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 पळत. हो का व? आखरीचा चेंडू बाकी होता. हा मग काय आपल्याला झालं? वाटलं 5 बालात 5 छक्के तर मारलो. हो. आखरीच्या चेंडूत एक छक्का मारतो हा. आणि युवराज सिंगचा रिकॉर्ड तोडतो. तोडतो. पण जसा चेंडू फेकला पाटलीनं जे पाटलानं उठवलं ना आपली का? बॅट बॅट हा. हे उठवलं बॅट जे मारलं ताकद भरक नाही गोपे. हा. चेंडू गेला वरतं. हा. जाऊन पाटलीच्या छातीला धाव घेतली. अहो, फुटली का होतोय? मी छाती फुटली का म्हणतो? छातीवर काय मारता बा? छातीवर मी नाही मारलो. हा. असा चेंडू पडला पाटलींच्या छातीवर. हे माय. तशीच पाटलीन थंडी पडली अगे उतारली. माय तर पडली तर कशी पडली? कशी पडली व? हे काकरेल बायलर वाले कोंबडी भासतात. हा. ते कशी अशी टांगा करून बसली राहते टेबलावर. अगे माय पाटली. पाटलीन हा. कशी टांगा करून झोपली होती अशी. अगे माय पाटलाने काही सुधारलं नाही. हा. काढलं ना आपल्या डोक्या लंबा चक्रा. का व? मोबाईल व हा, मोबाईल हा. मोबाईल काढलं. हा. पुचूक बटना दाबलं. अच्छा विदर्भातलं नाव बंद डॉक्टरायला बोलावलं. माय कोणाला बोलावलं कोणाले माय? लाकडी साकोली असेल मेटा आले कसा दरे कसा होता कसा माहित नाही पायात बसा साऱ्या जिल्ह्यातले डॉक्टर आले. बाय. ताकते या बहीण हे हप्ता चमकले देल का 8 वाजता काम का हिची कॅपॅसिटीच नाही दिसे मध्ये. ताकतीनं इंजेक्शन देत हो का? दवाई काही अंदर जात नाही. माय कोटी जाय व? या तोंडात माय तोंडात काय जाईल व? आबा मला इंजेक्शनचा भेव लागते. तुला इंजेक्शनच्या भेव लागते. हो. बाबा आणि तुला इंजेक्शनच्या भेव लागते का व? माया जवळच्या 2 गोळ्या खाणार का व? चुपला अहो नाही खात. कायच्या गोळ्या होत्या? त्या पहिली वेळ दिलो का नेहमीच देतो तुला. अहो त्या 2 ठेवला राहतो ती तब्येत बिघडतं तर त्या 2 गोळ्या ठेवतो. हे काय पॅरासेटामॉल. हा. आणि तिला कदाचित आराम नाही झाला तर अंडा सिंत कुठे गेलीच नाही. अटमाय हा. काही ना काही. तर मग काय म्हणतात आता पाटलीन मरते का वाचते जाऊ माय का मरते का व? जाऊ का? अव चला राया अव माझ्या मैत्रिणीची भेट घेऊ द्या राया अव चला ना अव चला या बहीण मायाची घराना लावते चार जशी मैतीची बातमी भेटल्यासारखी जाते. मेले का नाही बा माझी मैत्री फुटकर मरून जाईल. नाही बरे पाटील आहे तिला सांभाळणारा. एवढी काय खाली नाही उतरवला. पाटलाच्या घरी तर जाऊन मी मायजन होतो हाताने जाऊन का नाही बरोबर आहे व. आदर्शील अव धरते सेफ धरते चिक्कू धरते ना अंगूर धरते पहिली पाटलीसाठी. माल जातस का भाई? हो. मग अशी पाटली आली होती एक हा. महिला बचत गटाच्या मिटिंगले. हा. काय म्हणे माहिती काय आहे का? म्हणे? काय दूध देते तर मी दूध देतो म्हणे. माय खरं हो पाटलीन म्हणे आपल्या पाटलीन म्हणे? काय दूध देते तर मी दूध देतो म्हणे. तर मग दुधाच्या ढोराला आहार कसा पाहिजे
कसा अब 5 किलो कुकूस धर हा 5 किलो कुकूस धर हा. 2 किलो गळ्याच्या मीठ धर हा ठिजवला का ढोट्यावरी पाजला बिलकुल सक्ती रक्ती आली हा. मस्त बसते हटवाय मी या धरत आज नाही झालं नाही धरत ते झाली का तुझ्या झाला. हे असे कपडे होते तुझ्या बहीण मग तो कसे घालू आज शरम नाही वाटे तर का घालू आमची दिवाळी गेली हा. 2 वर्ष गेले पण आपल्यासाठी धोतर नाही घेतलो हा. एक धोतर घेतो 2 तुकडे करतो ना घालतो बरोबर आहे हे लाज शरम नाही लागे हा. काऊन नाही घेत धोतर माहिती आहे काऊन नाही घ्या? का माय बायको चिकन चाकन दिसली पाहिजे मग बायको तुमची चिकन चाकन दिसली पाहिजे 1.25 मीटर कपडा घेऊन गेलो ब्लाऊजच्या हा. हे सामने झाकली हे मागो बा पुरी उघडी आहे पुरी दीदीत भारती दिसते लमजी इकडे ये. काय आहे हे? काय म्हणजे आजकालची फॅशन आहे हे फॅशन हा. हे फॅशन असतं पाहू पाहू आसाराम बापू भबकला होता मग जावा जगा तुम्हाला का झोपलं म्हणलं येऊन राहिली माझं पाटलींची तब्येत पावले जशी लागली लमची देवी हुतुडूक 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 करते माय घायघुईत चालली मी हे बाया असे घाईघुई चालतात मग का? मग? मला हे सांग तू कोण होस कोणच म्हणजे तू ह्या मायजनाची मायजनीन हो हो. हा? हो. सर्वसाधारण आमच्या आया बहिणी कोणाचे अनुकरण करतात कोणाचं करतात कोणाच्या करतात माझं करतात तुझ्या नाही करत हा. करतील तर गावातल्या सरपंचीन बाईचे अनुकरण हो. करतील तर कोणाच्या पाटलीन बाईच्या हो. अनुकरण करतील तर मायजनींच्या अनुकरण मग मग? कसं चालल्या पाहिजे कसं म्हणजे मर्द्यासारखी चालतात हा शेवटी कोटी गेला हा. तुला माहित आहे का कितीतरी कष्टाचा सामना दुःखाचा सामना झेलावा लागला होता बाबा जुमदेवजीले पण आई वाराणसीनं कधी डोक्यावरचा सेव खाली पडू दिला नाही हा. कसा पडते आवाज चालता जाता सेव पडते चालता चालता सेव पडते मग? तर सेव कसा ठेवा लागते कसा माहिती आहे? घ्यायचा? आई बाईने कसा ठेवा माहित आहे का कसं? सांगा ना. असा सेव कर. असा कर सेव सेव कर ना असा माय माय असा केलीस असा सेव टाकलीस अहो टाक ना मग असा लाजा होता पाना धमक्या धमक्या दाखवतो इकडे असा मग काय म्हणत चालशील माहित आहे का काय म्हणत चाली सासर राहिली, बहीण निघाली, सासर राहिली, बहीण निघाली, भावाची लाली, नेसाली, माहेरची साडी, नेसाली, माहेरची साडी, सासर राहिली, बहीण निघाली, सासर राहिली, बहीण निघाली, भावाची लाली, नेसाली, माहेरची साडी, नेसाली, माहेरची सासर लाई, बहीण निघाली, भावाची लाली, नेसाली, माहेरची साडी, नेसाली, माहेरची साडी, सासर लाई, बहीण निघाली, सासर लाई, बहीण निघाली, भावाची लाली, नेसाली, माहेरची साडी, अशी चाल ना अशी चालत जा माय बाई असं चालायचं का आता जावं लागते बर झालं तुम्ही सांगल्या तर आहो पाटला जावाला अगे माय हा. हा अगे माय अरे पाण्याला केवढा मोठा आहे ही आदत खराब आहे म्हणून मी तुला कोणाच्या घरी पाहुणे म्हणून नेत नाही पानं किती लंबा बी आहे अरे जेथे नेतो त्याचे कोणाचे पाहिजे ना लंबेचे आहेत म्हणते हा. अहो पाटलाचे असे ते लंबे वाडे राहतात हो का तेव्हा मग त्याला पाहू पाटील म्हणल्या जाते माय बाई ना आपली आहे ते डुकराची खोपडी अहो, आपण मायचे म्हणून आपली लहान सीच आहे हो का म्हणूनच तर घरकुलाच्या फार्म भरायला आलो का नाही हो. ह्या बाजूला उभी राहतेस का पाटलाला आवाज मारतो द्यावा पाटलाला पण एक आवाज. गोष्ट कर. हा. मी जसा तू मला घरी मारतोस
हा. मी तुला काय म्हणतो का नाही. मारतच ना मला हो, त्या दिवशीच मारली. पाटलाच्या घरी माझी पोझिशन टाईट ठेवत जा. अच्छा. बिलकुल उभी ठेवजो. अच्छा, वरता ठेवते मला. खाली ठेवायचं काम नाही. लचकू नको. इकडे हो. इकडे होय. पाटील साहेब चांगली उभी राह. अटेन्शन. तशीच राह. पाटील साहेब आल्या का? आल्या का नाही तर का करून राहिलो होता? काऊन खाली करून देऊ का? हा घ्या. हा बोल ना. आल्या काऊन उभा होती आलो ना. विचारा तुझी पत्नी. हे? हो. नाही माय बायको नोय हे. हा. हे माय बायको नोय. हा. हे महाराष्ट्र शासनाची लाडली बहीण रुपये 1500 वाली. 1500 पाटिल साहब हाँ। ये है मेरे घर की 31 इंच कलर टीवी का वकाना तो इले आपल्या घरच्या बेडरूम मध्ये घेऊन जाजो हे हो हे माझ्या घरची मलाही त्याच्यावर एखाद दिवस हे हो माझ्या घरची 31 इंच कलर टीवी हाँ। इले आपल्या घरच्या बेडरूम मध्ये घेऊन जाजो हाँ। मैं हूं इसका डीटीएच एंटीना का वकाना मला संडासाच्या वर तो पिकअप लटकवून ठेवजो बरं एखाद दिवस देऊन देजो माझ्याकडे लावून पाय इले इले तर तुझी म्हणत आहेस ना माझ्या घरची टीव्ही होय म्हणून का गोष्ट करता पाटील साहेब अरे एका दिवसासाठी मग जीव पाहता का तुम्ही हा. हे 1 महिन्यासाठी हे टीव्ही घेऊन जा 1 महिन्यासाठी आता हिचे चित्र पाहू मला हे हिचे जेवढे सिरियली पसंत नाहीयेत हो का हिने 1 महिन्यासाठी आपल्या घरी घेऊन जा हा. पण तुम्हाला चित्र दिसणार नाही अरे काहून काहून म्हणजे हिची डावी बटन फिरवा नाही तर उजवी बटन फिरवा हा. तुम्हाला चित्र दिसणार नाही म्हणजे असं का कारण आहे का कारण आहे म्हणजे ह्या टीव्हीने जो लंबा रिमोट राहते हा. फक्त माझ रिमोट लागते मग कोणाच्या लागे नाही का वकाना म्हणजे तो रिमोट तुझ्या जवळ आहे दुसऱ्याचा रिमोट काम नाही करत बरं बरं आता मी काय म्हणतो ज्या कामाला आलास त्या कामाबद्दल बोलू आता बिलकुल जी बरं तुझी एवढी चालते तुझ्या पत्नीजवळ बिलकुल चांगले. साऱ्यांना बरं मी तू आपल्या पत्नीला बाजाराला पाठव बरं पाठवतो जी कारण तुझ्या पत्नीचे विचार माझ्या पत्नीला पटतील आणि ती सुद्धा आपल्या मार्गाला लागेल बरोबर म्हणून तू बोलला. आपल्या पत्नीला बिलकुल बाजाराला पाठवतो पहा आता ओपे याला काय म्हणतात काय म्हणतात म्हणजे हा. भदाड माठ हा भदाळ माठ हो ना हा. त्याला डोक्यावर घे हा. बाजारात जा अगं बाई जेवढे तुझे जुने पुराणे गिराईक आहे हा. जेवढे काय जुने पुराणे असतील त्याच्याजवळ आपला माल नाही हा. आपल्या मालाची टेस्ट दाखव हो का मग त्या दोनशे मले देजो हा. आधी आपल्या जवळ ठेवतो चापर रे हो जाते वा अव या पाटल्याच्या बाणीवर अव या पाटलीच्या बाणीवर हा देवाचं मान घेते वा आणि मथुरेची वाट धरते वा बरं तुझी पत्नी गेली का रे बाबा इसाऱ्यानं गेली. हा? हा. इसाऱ्यानं गेली घरात गेली पक्का ते तिकडे बा तिकडे बा अरे, ते का? त्या बहीण इले प्रेमानं समजावून सांगलो का बजाराले जा धरलन माटनं गेली म्हणलो हे गेली मीही मोठ्या खुशीत पण हे कायची जाते हे येते येऊन उभी आहे पण ह्या MSCBच्या लाईन मेनाले काही लाजसरम नसे का म्हणजे मायाच्या अंगात गड्डा घाललं ना मायाच्या अंगात हा इलेक्ट्रिकचा खंबा घाललं पण मला उद्घाटनाले नाही बोलावलं काही हरकत नाही त्या बाई हिच्या भूमिपूजन तर जय काली मा जय दुर्गा मा जय संतोषी मा जय प्रिया काय म्हणलं आठ घेऊन बजावले जातो म्हणतात ना त्याची ढिवली डुगू लागली जशी हा काय नोकरानी लागली का वा हा नोकरानी लागली हा देवाचा मान तुम्ही घ्या अव तुम्ही घ्या तुम्ही जा बाजारा हॅलो अरे याच्या स्वतःच्या घरचा फाटा उरफाटा आहे ना हा लोकांच्या घरी शहाणपण सांगावला आला राधा या अशा विचाराने अगं समाज काय स्वतःची त्याची पत्नी नाही सुधरू शकत ग म्हणून हा लोकांचं ऐकून आपलं जमणार नाही म्हणून आपल्याला आपला विचार करायचा आहे म्हणून काय म्हणतो राधा मी तुला चांगले विचार सांगतो ऐक काय म्हणत आहोत
क्षणामध्ये दान दिलेलं बरं. म्हणून आपण ते गाय ढोरं विकणार नाही. आपण ते गाय ढोरं विकणार नाही. ढोरं क्षणामध्ये आपण दान देऊन देऊ. हा म्हणून काय म्हणतोय, हॅलो 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 बरोबर राधा, मी काय म्हणतो, आता आपले एवढं सुख सुविचार सांगितले मी, हा म्हणून काय म्हणतो राधा, तू बाजाराला निघ आता. बरं बरं, तुम्ही म्हणता बाजारला जा, त्याला त्याची गोष्ट खरी आहे, पण हो चाळी चंगाची वाट आहे, घोटाळी आहे, बाईची एकटी जात. बरोबर राधा, तू एकटी आहे हे गोष्ट सत्य आहे, पण मी काय म्हणत आहे, आपल्या घराजवळती गोपिका आहे ना, गोपिका आहे, तिला सोबत ने
अरे ती जरी नाही असेल तर नंतर मग ती मावशी आहे आपल्या बाजूच्या तिसऱ्या घराकडे, त्या मावशीला घेऊन जायचं आणि ती सुद्धा नाही मिळाली हा तर मी आहे ना का तुझ्यासाठी 3.5 हाताचा एवढा देह आहे माझ्यासाठी. मी येईन बाबा. काय आहे ना असं करा तुम्ही नाही का मी नाही का गोपिकेच्या घराकडून येते तोपर्यंत हे दया दुधाचे माठ तयार करून ठेवा. बरं बरं ठीक आहे लवकर लवकर जाते ना लवकर चल गड्या. त्या धन्याच्या भविष्यावर आपलं कोणताही उदरनिर्वाह परिपंच आहे. अशा धन्याला दुरावलं तर कसं झाले. चल गड्या गोपीकडे जाते, गोपीकडे घेऊन मावशीच्या घराकडे जाते आणि नंतर बाजारला जाते. प्रथमतः काहीतरी बोलत चालत गोपीच्या घराकडे जाते. झुझू मुझू झाली बाई झाली पहाट गा. झुझू मुझू झाली बाई झाली पहाट गा. यमुनेचा घाट पायी गवळणीची वाट ग. यमुनेचा घाट पायी गवळणीची वाट. झुझू मुझू झाली बाई गोपीच्या घराकडे आली पण गोपी कुठे दिसत नाही. आवाज आणून पाहते. गोपिका अरे गोपिका गोपिका बाई ग माझे लाडके बहिणी गोपी राधिका गोपी हा बाजाराला गेली बाई. मा बाई हो ग कसे पाय झाले ग माझ्या घराकडे तुझे वाकडे. नाहीतर काय हा गो बाजारचा दिवस म्हटली हो का जाऊ तरी कशी. बरोबर आहे. म्हणाली तुझी साथ घेते हा. आणि बाजारात जाते. तुला काय सांगू राधिका काय ग? मी पण तयारी केली ना तुझ्या घराकडे आत्ता येत होती हो काय तर तूच माझ्या घरी पधारली. असं मग चल हो. आपण नाही का दोघी जायचं का. नाही ग झाडी जंगलाची वाट ग राधिका. होय ना. आपण तरुण मुली हा. कसं जायचं ग. चल असं पण करूया. हा. नाही का मावशीकडे जाऊ आणि तिथे साथ घेऊन तिघी मिळून बाजारला जाऊ. ते बदमाश मावशी हा? ते खरंच येणार का ग आपल्या सोबत. अगं, आपण आपल्या मुलीमध्ये नाही का एक शहाणी बाई हवी. ते खेळमी मग काय तर- हा किती बदमाश आहे. अगं असू दे असं थोडीशी खट्याळ आहे. हो त्यात काय होतं? अगं 1 महिना झाला माझ्यासोबत बोलत नाही ती. हो काय नाहीतर काय बरं चल किती बदमाश आहे ती. घराकडे जाऊन पाहू तिच्या. जाऊ हो, का चल. पण आवाज तू देशील मी बिलकुल देणार नाही त्या कुत्रीला. का? बोहारीला नाही आवडली. हा. तसं काय ग हा. हो, तेवढी मी मावशी गप्पी म्हणायची नाही. नाही हो. चल 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 मावशीकडे जायचं.
रागी सेलुकर यांच्याकडून मला 100 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. लाख लाख शुक्रिया, धन्यवाद. माय बाई आता तू कशी आला का हो? मावशीला आवडते. मी नाही देत गो, मस्त होत नाही बोलत गो. यावर्षी घरकुल भेटलं ना मावशीला. हा. बिल्डिंग बांधली बघ. खरंच बाई, पंतप्रधान जन योजना. खरंच ना? होय. हा दे तिला. दे न गो. अगे राधिका, अगे राधिका, अगं मावशी बोलत नाही माझ्यासोबत. तुझ्या आवाजानं धावत आणि पळत येईल बघ. वस्ताद बबलूदास चांदेकर, ओरमनी देवी यांच्याकडून शाहीर खडीगमत हिरालाल कुडके, बालचंद गुरु सुभान मंडळ सालेबर्डी पांदी तसेच परमात्मा भजन मंडळ शाहीर यांच्याकडून 51 रुपयाचं बक्षीस आलेला शुक्रिया अदा माझ्या मंडळाकडून त्यांना मी नमस्कार करतो. धन्यवाद सर. हा, बायोफुल सर्कल ऍट जॅक मुजबी फील्ड सुपरवायझर प्रमोदजी जगनाळे यांच्याकडनं आमच्या मंडळाला 100 रुपयाची भेट मिळालेली आहे. धन्यवाद. चला बाई, काही असो ना, मावशी 1 महिना झाला माझ्यासोबत बोलत नाही, तरी पण लहानाचं मोठं मावशीनंच केलं. मोठं म्हणून नाही, पण लहान म्हणून मावशीला आवाज देणं माझं कर्तव्यच आहे. अशी करते मी मावशीला आवाजच होते. मावशी बाई के मावशी मावशी बाय. अगं चंद्रसखी मावशी, अगं तुझ्या भेटी करता मी राधिका आणि गोपिका आलो बाई. अगे गोपिका, राधिका बघ किती आवाज दिली बाई, मी गळा फाडून दिला. नाही बोलली मावशी. बिलकुल नाही बोलली. सदानं कदा तिच्यासोबत भांडत राहते. हा. म्हणून ती तिच्यासोबत बोलत तशीच आहे बोवारी. दे आवाज तू तिला. नाही. मुलगा आहे तू. काय? गेले ते बाई. नाही, दार बंद आहे. आणि ही मावशी गेली कुठं? कुणास ठाऊक. मला वाटते कदाचित मागच्या वाडीत तर नसेल. चला गेले. मावशी बाई गं, माझे लाडके मावशी गं. अगं मावशी, मावशी बोलली ग. अगे मावशी, अगं राधिका आणि गोपिका आलो ग. जास्त हंडा का धुवाचं राहते का वा? माझ्या हंडा करीत नाही पाहिली बाई धुतानी मी ना. जास्त हंडा खासतो म्हणते. म्हणून अशी बुवारी अशी आहे, उलट बोली आहे हे. मावशी, अगे मावशी, ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत धावत आणि पडत बाहेर ये. मावशी
मारबत दिसतो का गे? काय मार्ग दिसून राहिली असं हो हा. मावशी ओय. बापरे बाप या राधिका वयात ए, राधिका या वयात मावशी एवढे झटके तर त्या वयात किती असतील म्हणते मावशी मला असं वाटते आफ्रिकेमधून आली. खरी बोललीस बेटा. मला नाही ओळखलीस का गे? अरे वा तू नाही ओळखलीस? नाही खरंच नाही ओळखलीस? अगे मी श्रीलंकेहून आलो श्रीलंकेहून. काय हो मला नाही ओळखलीस? अगे मी लतीस मलिंगाची बायको ओळख अगे. हे मलिकाची बायको होय बुंडली मग आता असं मावशी ओय. आणि या नाकात मुकळा हा मुकळा हो का गे? काय हो? आज तर माझ्या जवानपणीच्या नकरा हो. एवढे या वयात एवढे झटके हा. तर त्या वयात किती असतील बापा, वाटते त्या वयात तर माझा जलवा होता गे. चालते पोरं मला बाथरूमचा झोपत. लाईन लागेल मग आता मावशी ओय. आणि हे कपडा काव हे? कुकू कुकून होय गे. काय? जेवढा मोठा कुकू लावला तेवढं नवऱ्याचे आयुष्य वाढतात बेटा. तुम्ही हाताचे कागे इतर फिसक्या पोरी या. कशा जेती तेती लहान लहान पिंड्या चिपकवू ठेवता. काय बाल्टीले ठेवता, काय बाथरूमाच्या भीतीले ठेवता. म्हणतात तुमचे नवरे पळो पळो मरतात. मावशी ओय. मी काय म्हणते काय म्हणते? बापरे पोटावर लाली पावडर घाली हा. तयारी कुठची झाली म्हणते मी तयारी म्हणजे माझी रोजची आहे गे. रोजची. रोजची ॲटम बॉम्ब बनून राहायचो मी. रोजच सोला शृंगार करते तू हा बापरे बाप. किती मस्त आहे मावशी. एक नंबर माल दिसून राहिली पटाका पेट्टा माल नाही, पेट्टा माल दिसतो, पेट्टा माल. हात नको लावू झळकशील बरं सगळं ॲटम बॉम्ब आहे माझ्याजवळ. होय. गोऱ्या गोऱ्या अंगात लाल लाल चोळ गोऱ्या गोऱ्या अंगात लाल लाल चोळ गोऱ्या गोऱ्या रंगात लाल लाल चोळ गोऱ्या गोऱ्या रंगात लाल लाल चोळ लाल 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 गुलाबी लाल 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 गुलाबी ए मावशी पा सर्व करा पण उचल वाचल नको करा बेटा. नाही गे. हे का पोकर पाकर खाऊ हा पोकर पाकर नव्हे गे. कावलं कानाला हे मी आपल्या घरच्या बायको रूम मध्ये अंग धुत होतो. बाथरूम नाही बाथरूम पण बाथरूम हा. तेथे अंग धुत होतो बेटा. हा. तुमचा जसा आवाज आला हा. म्हणजे माहित आहे आमच्या घरच्या अंगुलीत एकच दोरी बांधली आहे. हो एकच त्याची आहे तुझ्या मावशाचेही कपडे राहतात, होय ना. त्याची मायाही कपडे राहतात. असं. जसा तुमचा आवाज आला हा. ओ मावशी ओ मायसी हा. तसे खाय घुईनं धरलो ना मी ना चड्डी वापरलो. म्हणजे आता आतमध्ये काही नाही आहे. सांगतो तर जसा इकडे आलो म्हणलं भरभर हवा खाऊन लागते. हा. तर मी जशी खाली पाहिलो तुझ्या मावशाची चड्डी असे अजून उचल वाचल नको करा मावशी? नाही तर तुम्हाला एटीएम दिसन. जय चुप राह. एटीएम नाही समजे. का हो? एटीएम नाही समजे. बाबा. अगे एटीएम म्हणजे ऑल टाइम मामा आहे गे. असं कसं मिनिंग होते नाही हा. एटीएम चा मिनिंग म्हणजे ऑल टाइम मामा ऑल टाइम मामा. मावशी ओय. मी म्हणते हा. अगं पहिले तरुण होती हो का? त्यावेळेस नऊवारी पातळ घालायची कासोटा हा. मारून एक नंबर मराठी बाई दिसायची हा. आणि गाव आहे काय घातलं मग आता बंगाली दिसतो का गे? नाही तर काय? अरे आता तर चांगली दिसतो. हो, काय मराठी हा. छान दिसून राहिली. टेंबर नाके अचून टेंबर नाके एवढ्या चांगल्या मावशीला टेंबर नाके म्हणते. का म्हणलीस बेटा? ते केव्हापासून मला शिकली घालायला असं? हे? हो. 8 दिवसाचा जमाना झाला बेटा. काय झालं? मग खाली नाही घरी नाही खावाले आटा. चप्पल घेतली पायात पाटा. बापरे बाप. बोल बेटा आता. बापरे. घरी नाही खाले आता अरे चप्पल घेतली बाटा मटकीने काऊन सांग काऊन असा म्हणजे म्हणजे हे केव्हापासून शिकले म्हणून हे घालायला? तेव्हापासून तू तेच तर सांगून राहिलो बेटा. का? हा नशिबाले माहित नाही कोण का केलं तर. काय झालं मग? 8-15 दिवसाच्या जमाना झाला मोठी तब्येत खराब आहे. माय. हो. 8-15 दिवस झाले हो. तुझी एवढी तब्येत खराब आहे हो चावट कुठली एक फोन नाही केली तू हो फोन करतो का? फोन नव्हतो करत. माझीहून उठून नव्हता होत. असं. संग बोलून नव्हता होत.
हा का झालं होतं मावशी का झालं काय होतं? झालं म्हणजे माणसाची बिमारी मला लागली. कायची? माणसाची बिमारी. अशी कोणती बिमारी हो माणसाची तुला लागली? माणसाची बिमारी कोणती हो सांगतो ना. हा. दिवाळीच्या सणाला हा. ह्या घराजवळच्या पुऱ्या आया बायाने नाही का बेटा, कोणी भजे बनवला, कोणी पुऱ्या बनवला, कोणी चकल्या बनवला, कोणी लाडू बनवला. हो दिवाळी तर मी ह्या मोहल्ल्यात एकटीच मुलगी राहतो. हो. तर हे खेळ में तेही पिलेटच आणून दे, असं. तेही पिलेटच आणून दे. बरोबर. पुरा येटा रातला रांगोक मिनट पचवलं. काय? पुरा मिनट पचवलं. बापरे. काय साधी आहो का गे? एवढी खादाडी? अरे पुरी गंगा जमुनाची नदीच तर वाहते. पुऱ्या मोहल्ल्यातल्या प्लेटा मीनं पचवलो. बरोबर. हा पाहिली चिवडा खाऊ एकेका टायमाला. पाहिली चिवडा? पाहिली हे एवढं लाडू बुको एवढा लाडू? तर खातात चाललो बेटा. आणि पोटानं धरलं फुगारा. इकडे पोटानं धरलं फुगारानं मागव खिचुरी वाजनाच्या. मला कुठची? ओय, किती चावट आहे तू? आता जे घडलं तेच तर सांगतो की हो, बिमारी. बरोबर. हे हो माणसाची बिमारी. पोट फुगारा धरते ना मागून खिचुरी वाजते घडी. मस्त. हो. बंद करते. हो. बंद करते. काय झालं माहिती आहे हा, काय झालं का? मग? बेटारातल्या बायाने म्हणलं अगे मरशील गे मुलगे म्हणत. हो, हो, हो. मरशील कशी एक काम कर दवाखान्यात जा. निघाल दवाखान्यात जाऊ गे. कुठे गेली? कुठं गेली म्हणजे 12 जातीच्या पाला खाल्लो बेटा. हा, का शेरी हो का बकरी आहे? हो शेऱ्या बकऱ्या खातात गे. आपल्या जीवासाठी खाल्लो तर का हरकत झाला. मस्त. निंबाचा पाला खाल्लो, लिंबाचा. जांबाचा खाल्लो, हा. कारल्याचा खाल्लो, एरम पपईचा खाल्लो. पैसा आहे. हो. हो ना, ती शेरीवाली कळा चाललं. हो कळावर घडी आराम होय. घडी जशी तशीच तब्येत होय. असं. हे कायची होय. हा, मग? तुझ्या मावशाचे आले लीलाधरीचे पैसे. कायचे? लीलाधरीचे लीलाधरी? हो गे. लीलाधरीच्या महिना भेटते ना तुझ्या ओय! मावशाला. लीलाधरी नाही? हा. निराधारीचे बघ. अच्छा निराधारी. होय. मी म्हणलो का लीलाधारी. नाही. तर जसा महिना आला तुझ्या मावशाच्या, मग? तुझ्या मावशाने झोपू दिलो एका कळावर. मग? तुझ्या मावशाने झोपू दिलो एका कळावर. त्या बंगालीतली 50ची नोट चोरून सिधी पडलो सैरात. काय? हे, काय ते काय? अशी पैसे नाही देणं की म्हणले. असं मग? तर तशीच परालो सैरात न गेलो सम्राट तर गुप्त रोग तपासाले. हा. हो. सम्राटकर. अशोक सम्राट हो हो गुप्त रोगवाला. गुप्त रोगवाला. हो, हो. त्याच्याकडे गेलो म्हणलो डॉक्टर मग गुप्त रोग पाय. म्हणजे काय झाला म्हणते. जशी त्याच्या दरवाज्यात गेलो तशीच म्हणते बुड्ढ्या आतमध्ये हो म्हणते. काय? आतमध्ये. आतमध्ये होय म्हणते. जशी आतमध्ये गेलो तशीच का केलं माहित आहे का? केलं? आणि मले पाहून हिरवा पडदा लावला पोरी. काय? हो. बाप रे बाप. हा पडदा दवाखान्यात. हिरवा पडदा लावला. आणि म्हणजे काय म्हणते. काय म्हणे? बाई, एवढी वय झाली पण कोणाची सी नाही झालो. होय ना. कोणा माणसासंग नाही बोललो. हो, मोठी मोठी कोणाच्या बाई. खोलीत नाही गेलो गे. हो. 50 वर्षाची वय झाली पण माझ्या देहाला पट्टा नाही लागला. माझे बाय. हो. देहाला कधी पट्टा नाही लागला बेटा. पण आता जीव पाहू का नाही. धसलो डॉक्टरच्या खोलीत. हिरवा पडदा लावलं ना. मला का म्हणते डॉक्टर. काय म्हणते? हे बुड्ढे म्हणते. हे बुड्ढे म्हणते हा पलंगावर झोप म्हणते. झोप म्हणते. अजून माझ्या 12 वाजले बाई. म्हणजे काय झालं? म्हणलो हा का करते ना का नाही. भाड्या मला झोप म्हणते. काय? मावशी घाबरली. घाबरलो चांगली. 12 सुटले नाही एकच राहिला. हो. मुला हा का करते ना का नाही. तर मला म्हणते झोप. तर मी त्याला का म्हणलो. काय म्हणली? उतानी झोपू का उबळी झोपू का. मला म्हणते कुठे म्हणते उतानी झोप म्हणते. अशी? अशी. हो. जशी उतानी झोपलो तसा 2 असे कानात असे टाकले होते. असे 2 कानात आणि एक हातात असा होता. असा गोल गोल हलवत आला गे. हलवत आला? हो 2 कानात टाकले होते आणि एक हातात होता. असा हलवत आला मग. असा गोलगोल होता का? गोल होता गे. समोरून गोलगोल होता. हो. ओय! हा. काय रे? काहून? त्याला म्हणतात टेटस्कोप. मग मायावर काय कोणाच्या कोप बसल गे. अहो, तो कोप नाही. कोप बसल. हा. हो, डॉक्टर तुझी ट्रीटमेंट करत असते. ट्रीटमेंट नव्हता हा, का करत. करत? अगे जेती नाही जेती ठेवे. हो, मावशी. रुग्णाची तपासणी करायला नाही का? त्याला म्हणतात टेटस्कोप. होय. जेती नाही जेती ठेवे बेटा. मग? आणि मग काय कुठे म्हणते आता झोपू नको म्हणते. तो तपास केलं म्हणजे काय म्हणते. काय? आपल्या लुगड्याची गाठ दिली कर म्हणून भाड्या चपलीवरी मारी. जिंदगीत कोणासंग बोललो नाही. कोणाच्या खोलीत धसलो नाही. तू डॉक्टर हो म्हणतात म्हणून त्या खोलीत तरी आलो. तू झोप म्हणला तो झोपलो तरी. बरोबर आहे. मला वांडरा मला लुगडा खोल म्हणतात. हो गाठ ढिली कर म्हणणे. मला रागना येईल का बरोबर आहे. भाड्याला 32-30 शिवात देऊन दिलो पहिले. डॉक्टर हो माहित नाही मला लुगडा ढिला कर म्हणे. मी तर बदमाशाच्या हो गे. मग म्हणलं कायले गाठ ढिलू करू. पुरा लुगडा ढिला करून ठेवले.
हो लुगा ढिला केलो गे तर भाडा म्हणून मरीन नाही वाचिन तू या खाता भेटो मंगल सावधान मग काय झालं? जसा लुगडा ढिला केलो बेटा तसाच गेला अंदर आला माझ्याजवळ रत्नाची चैन खोललं ना बाहेर काढलं गे माय कानपट्ट्या लागतात रत्नागिरी चैन खोललं चैन खोललं ना रक्त बाहेर काढलं रत्न बाहेर काढलं हो का हो गाव कसा होता माहित आहे का आणि सामने बारीक न मागे ठोकर होता गे बारीक होता का बारीक मागून ठोकर हो गाजर सर तुला डॉक्टर खायचे हो डॉक्टर गाजर खावायला देते का हे सांगते बाहुबली हो डॉक्टर तपासायला गेला तर गाजरनं मुरा देते त्याची देशी दारूची पार्टी होती अगे तो काय सांगा मागून ठोकर इंजेक्शन आता खरी बोलला तो हो जंक्शन आणलं त्यानं आणि मला काय म्हणे माहित आहे रोज जातो दवाखान्यात हे रेवरांच्या दवाखान्यात भरती होती रेवरांच्या दवाखान्यात सरकारी दवाखान्यात भरती होती आता इंजेक्शन घेऊन आला डॉक्टर का म्हणे डॉक्टर आले कधी भेवावं नाही म्हणे आणि काही लाज सरम नाही काय डॉक्टर आहे काय म्हणे माहिती काय म्हणे अरे ठेवू नको काही लाज अरे ठेवू नको काही लाज सरम तो चुन देतो जागा पाहून मावशी हो बर्फ लावून तुझं बरं हो बर्फ लावायचं मावशी मला एक गोष्ट सांग हो हे एवढी मोठी नथ घातलीस हे कोणत्या खात्यानं घडवली वा अगे तुम्हाला माहित नसे का गे अगे त्या मला खात्यानं पिटून दिलं मा कोणत्या खाती वा तो नाही का गे शिवनीच्या जन्या खात्या जन्या खात्यानं पिटून दिलं. पंडितजी हो आणि मावशी आणि हे चांदकायचं वय वय मावशी गे माझ्या नवऱ्याचे आयुष्य वाढेल म्हणतो लवकर लवकर निराधारीचे महिने भेटतील म्हणतो म्हणून त्याला जिवंत ठेवण्यासाठी एवढा मोठा कुक्कू लावतो मावशी आणि ह्या मिशाकाच्या फुटल्यावर अरे कुत्री मला जो तो विचारता मला ह्या मिशा नको म्हणत मिशा कुठल्या कशा दाऱ्यावर तुमचे डोरे होत भेदरे होते काय डोळे ह्या चांगल्या बाईला कोणी मिशा फुटतील का अगे ह्या मिशा ह्या मिशा आमच्या देशातले कास्तकारायला मालाले रेट नाही भेटत
हो खरंय. आमचे कास्तकार हिरवा वांगा लावतात, कोणी लहान साईज लावते, कोणी मोठा साईज लावते, पण त्याच्या वांग्याने काही रेट भेटत नाही. म्हणून मी हे नवीन काऱ्या वांग्याच्या रोप लावलो बेटा. मला ह्या तरी वांग्याला रेट भेटेल ना, आमचा कास्तकार चांगला होईल. काऱ्या वांग्याचा रोप होय. हिरवे पाहिले, पांढरे पाहिले, जांभळे पाहिले, हा. काळे वांगे नाही पाहिले. तू एक काम करतो, तुला कारा वांगा दाखवी. 8:30 वाजता भेटतो मायावाल्या मंडीत तिकडे. मी काय म्हणते मावशी, होय. साऱ्या भानगडी सोड, हा. साऱ्या भानगडी हो सोड. बेटा. आमच्यासोबत बाजारला चाललो ना. त्या संगा? होय. मी नाही येत. का हो? नाही, नाही, नाही. मावशी, होय. अहो, आम्ही कसं पोरीबाईची जात, हा. चारी जंगलाची वाट आहे, हा. रस्ता गोठडी आहे, हा. भीती वाटते आम्हाला. काकराची आत घे तू, हा. जवान पोर या जंगलाची वाट होईल. कोणी भेटतील, आऊंचार पाऊंचार करतील ना, संध्याकाळवरी घरी सोडून दे. मावशी, होय. हे बघ ना, आजची दिवस चाललो हो. ए मावशी, अगं दही देऊ, चाललो हो. नाही अगं का? ए मावशी, दही देऊन, तूप देऊन, लोणी देऊन, सर्व काही देऊन चल मावशी. मग का करून बाजारात जाऊन? हा? बघा जाऊन म्हणजे हा. अहो, त्याला नाश्ता पाणी चालून पुढे आणा. नाही, बाजारात कोणता काम करू? काम करू म्हणजे हा. हो? हा. बाजारात तुमच्या तो पुराणा धंदा करायला येऊ तुमच्या समोर. हा दयाच्या धंदा सीमा मी नाही करत. अगे ह्या दया पाय ह्या आंबट उंबट खाल्ल्या पाय तर कोरोना पल्ला होता गे. अगे कुठे मेले जवान पेले सारे जिकडे तिकडे हाहाकार झाली. कोणी दही नाही घेत बेटा आजकाल, कोणी दही नाही घेत. शी सर्दी होते, कोणी सुरकुंबा होते म्हणतात. माहित आहे का त्याच्यापेक्षा मग पुराणा धंदा चांगला आहे की? होता हो? हा पुराणा धंदा नाही. अगे एकटी त्या धंद्याच्या भरोश्यावर 3 मजली बिल्डिंग बांधलो. 3 मजली. हा? 3 मजली. 3 मजली बिल्डिंग बांधलो ना. माठ घेऊन जा लागे ना काय नाही. वाशीच तर आपल्याला गिराईक येतात. कसे वाशीनं धावत गिराईक येतात. वाशी ना. आता म्हणजे काय सेंट मारते काय सेंट नाही, धंदा तसा जोरदार आहे. गिराईकाले बोलवाले नाही लागे. पहाटेच्या 4 वाजता पासून रातच्या 12 वाजता लाईन लागते माझ्याकडे. म्हणजे गिरायकाची मग आता माध धंदा कोणता सांग. वा मावसा दरवाज्यात बसते. हो. एक गिराईक छोटे मी एकेकाले अंदर देत जातो. बाप रे. बुड्याला देतो, जवानाला देतो, लहानाला देतो ना युवकाला देतो. असा जोरदार धंदा आहे बा. मावसा पैसे घेत जाते, मावसा पैसे- दरवाजात राहते, हो. गिरायक घरात पाठवत हो, जाते. जसा गिराईक आला त्याला मी देत जातो. का वा? अगे दारू घे बाप्पा. जाऊन धंदा. मग आता हे बघ त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी पदार्थ काय काय वाईट धंदा आहे का रे? अगे त्या धंद्याच्या भरोश्यावर 3 मजली बिल्डिंग बांधलो. त्या धंद्याच्या बरोबर एक बंद नाही बा हॅपी ट्यूब मनाची गाठी बनवलो. हा एकदा नाही. एक दाणे हॅपी ट्यूब मनाची गाठी कोणी सोनाराकडे जाईन तर 20,000 कोणी देतच. पाय ना मावशीचं पदक पाय. म्हणून म्हणतो बेटा ते धंदे सोडा. मी करतो तो धंदा करा. कोणता सांग. अगं गल्ली गोट्यामध्ये गल्ली गोट्यामध्ये दारू खपते लई. गल्ली गोट्यामध्ये दारू खपते लई. काल जुना कोणीच्या लई. काल जुना माडगे आणि बाजारची माडगे कथा सांग शांत घे पुराणी आपल्या काळातली. हो ना. सांगा. जंगलाची वाट आहे. होय ना. आपण लहान कमी आम्ही पोरी बारीची जात. होय. कोणी गुंडे दिसले, चोर दिसले, पडाच्या पहिले बाजारात जाऊ आणि सांगत घरी वापस येऊ. होय ना. सांग कथा सांग. कथा सांग बा मावशी. चल गई राधिका, होय मावशी. चल बाई, उशीर झालाय ना. चल गा बोल. निर्गुणपुरची गवळण राधा
निघाली हो ना. तेव्हा ती काय काय शिंगार केलं तिनं काय शिंगार केला म्हणून एक सांगा ना. सोळा शिंगार करून बाजाराला निघाल्या हो ना. तेव्हा काय काय परिधान केलं होतं काय परिधान केलं आणि 16 शिंगार करून निघाली हो का. शेंदूर भांगात काय बाई. पण राधा गोपिका आणि मावशी जवळ असं एकच माठ होता माय बाप हो का. असं एकच माठ घेऊन निघालं होता. कशा निघाला असते मला काय निघाल्या म्हणतो सांगा ऐका. ना. सांगा. एकच माठ भरून निघाली माठ भरून निघाली दही त्या दुधात दही त्या दुधात दही त्या दुधात फिरेली गिऱ्हाईकाच्या शोधात होती आणि माझ्या गुरुच्या गुरु काय सांगतात काय सांगतात वस्तात दाजी बाहरी पाटील
मला घराकडे वळायचं नाही का? अरे राधिका चल बाई, खूप उशीर झालाय घरी जाणे बा. नाहीतर का माझं 6 महिन्याचं छोटस बाळ आहे ग. हो ना गणेश भाऊ सार्वे